नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। आज इथे मी 6 प्रकारचे हेल्दी असे ज्यूस दाखवलेले आहेत आणि हे अतिशय बहुगुणी असे बऱ्याच व्याधींवरती याच्यापासून आराम भेटतो आणि अतिशय पौष्टिक असे हे ज्यूस आहेत। तर नक्की याची संपूर्ण रेसिपी बघा। YouTube वरती मी सगळे 6 प्रकारचे ज्यूसच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। इथं मी तुम्हाला आता एका ज्यूसची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। इथे मी एक लाल बीट घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यावरची जी साल आहे ती आपण काढून घ्यायची आहे। लाल बिटामध्ये जीवनसत्व लोह असल्यामुळे लाल रक्तपेशी वाढतात, अशक्तपणापासून आपलं संरक्षण होतं, शरीर हायड्रेट राहतं, त्वचा निरोगी राहते, त्वचेच्या अनेक ज्या समस्या असतात त्या कमी होतात, फायबर व्हिटॅमिन सी असतं आणि जास्तीत जास्त मेन महत्वाचं पॉइंट म्हणजे याच्यामुळे रक्तवाढ होते। तर नक्की तुम्ही ह्या ज्यूसचा वापर आहे तो आपल्या नेहमीच्या आहारामध्ये ठेवा। आता हे लाल बीट आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचंय म्हणजे ते व्यवस्थित बारीक केलं जाईल। आता आपण मिक्सरला हे फिरवून घेऊया। मिक्सरला फिरवत असताना कमी जास्त करत हे बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं म्हणजे व्यवस्थित ज्यूस आहे तो पातळ होईल। आता इथे बघू शकता मी पाणी घालून घेतलेले आणि छानपैकी लाल भडक असा आपला ज्यूस तयार झालेला आहे। आता पण हा आहे तो गाळणीने गाळून घेऊया। इथं गाळत असताना बारीक गाळणीने गाळून घ्यायचा आहे म्हणजे त्यातील जो चोथा असतो तो खाली पडणार नाही आणि तोंडामध्ये लागणार नाही। मुलंही हा ज्यूस आहे तो आवडीने पितील। तर अशा पद्धतीचा ज्यूस तुम्ही मुलांना कधीही म्हणजे जेव्हा पण जमेल, जेव्हा फ्रेश तुमच्याकडे लाल बीट असतील तर तेव्हा नक्की बनवून द्या। एक छोटा कपभर जरी पिला तरी अतिशय पौष्टिक असे घटक त्यांच्या पोटामध्ये जातील। चला तर बघा, आता इथे आपला ज्यूस तयार करून झालेला आहे। तुम्हाला हवा असेल तर हा थंड करूनही पिऊ शकता किंवा मग सर्व करताना त्याच्यामध्ये बर्फ टाकून सर्व करू शकता। आता इथे मी बर्फ टाकून घेतलेला आहे, त्यावरती तुमच्या आवडीनुसार थोडीशी जिरा पावडर आणि थोडासा चाट मसाला घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण सर्व करून घ्यायचा आहे। आता आपल्या बाकीच्या ज्या रेसिपी आहेत त्या मी YouTube वरती अपलोड केल्या, त्या तुम्हाला संगीता सोमी किचन वरती पाहायला भेटतील। तर नक्की तुम्ही चॅनलला व्हिजिट करा आणि त्या रेसिपी नक्की बघा। आता इथं हा ज्यूस तयार झालेला आपण टेस्ट करून बघूया कसा झालेला आहे। अप्रतिम असा हा ज्यूस तयार होतो आणि दिसायला जेवढा छान आहे त्याच्यापेक्षा अतिशय पौष्टिक असा हा ज्यूस आहे। बरं, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच काही नवीन रेसिपी आहेत त्या पाहायला भेटतील। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू।